Good afternoon, everybody. I would like to welcome you in this lecture of the BCMA 2. And in the section of the turbine, we have seen Pelton-Weyl turbine and Francis turbine up till now. Today, we are going to deal with the next turbine, and that turbine is known as the last turbine in our syllabus of unit number 5. And that last turbine is nothing but the Kaplan turbine. Okay. And here we are going to see the Kaplan turbine. So this is the Kaplan turbine, and from its size itself, you will understand what is the sizes of the turbines are there. इथे पिक्चर मध्ये तुम्हाला कॅप्लन टर्बाइन दाखवलेला आहे. पहा टर्बाइन कसा आहे, किती मोठा आहे साइजने. आणि हा टर्बाइन जो आहे, हा टर्बाइन धरणातल्या पाण्याच्या प्रवाहाने ज्यावेळी फिरवला जातो त्यावेळी तुम्ही इमॅजिन करा की किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आवश्यक असेल अशा पद्धतीचे टर्बाइन फिरवायला. मला तुम्हाला हे सांगायचंय की फक्त हा टर्बाइनच नाही तर यूज होणारा फ्रान्सिस टर्बाइन ही मोठा असतो आणि पेल्टॉन टर्बाइन ही या साइजचे असतात. It has very big size. Whatever we are studying, these are nothing but the small models. But here you can see that this is the turbine, and this turbine is known as the Kaplan turbine, invented by the scientist Kaplan. Okay. And just you can imagine it. This is the turbine which is taken outside from the plant, maybe for the maintenance or the एस्टॅब्लिशमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर टर्बाइन ऍट द साइट. तर मेंटेनन्स साठी किंवा साइट वरती तो फिक्स करण्यासाठी हा टर्बाइन बाहेर काढलेला आहे. त्यावेळी त्याचा घेतलेला हा फोटोग्राफ आहे. अँड यू कॅन सी दॅट की माणसंही तिथे उभी आहेत आणि त्यांच्या कंपॅरिझननी हा टर्बाइन किती मोठा आहे, किती विशाल काय आहे हे तुम्ही याच्यातून समजून घेऊ शकता. आणि हा फ्रान्सिस टर्बाइन जो आहे तो अशा पद्धतीनं व्हर्टिकल टाइपचा टर्बाइन आहे. अँड दिस इज द सेक्शनल व्ह्यू of Kaplan turbine. This is the construction of the Kaplan turbine. Okay. And this Kaplan turbine is a vertical type of turbine, while our previous Pelton-Weyl turbine, it was the horizontal type of turbine. Here you can see that this shaft, it is perpendicular to the ground. And that's why it is a vertical type of the turbine. And here there is an arrangement like the Francis turbine. याची जी काही अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट कशी आहे, फ्रान्सिस टर्बाइन सारखी अरेंजमेंट आहे. बट ओनली द थिंग इज हियर द शाफ्ट इज वर्टिकल वन. हा शाफ्ट कसा आहे, वर्टिकल आहे. ओके. नाउ यू कैन सी दिस इज द स्ट्रक्चर, एंड हियर आई विल एक्सप्लेन यू फर्स्ट ऑफ ऑल construction of the Kaplan turbine. In the Kaplan turbine, this is the sectional view, and in this sectional view I'll start from the base. Here there is a tail race and draft tube is attached to tail race. म्हणजे जे काही पाणी आतमध्ये येतं ते पाणी वापरून झाल्यानंतर या ड्राफ्ट ट्यूब मधनं टेल रेस मध्ये सोडलं जातं आणि टेल रेस मधनं पाणी ते पुढे जे काही आहे ते वाहत 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 आपल्या नदीच्या पात्रामध्ये किंवा धरणाच्या समोरच्या बाजूला ते पाणी सोडलं जातं. सो दिस इज द ड्राफ्ट ट्यूब अँड टेल रेस अरेंजमेंट. हियर यू कॅन सी दॅट देयर इज अ ऍडजस्टेबल रनर व्हेन्स. हे जे काही आहेत हे ऍडजस्टेबल रनर आहेत. रनर म्हणजे एक गोल स्ट्रक्चर आणि त्याच्यावर काय आहे, पाती बसवलेली आहेत. यू कॅन सी इट इन द प्रिव्हियस डायग्राम. ऍडजस्टेबल रनर व्हेन्स. कॅप्लन टर्बाइन मधले रनर हे कशा पद्धतीचे आहेत हे आपण इथं पाहू शकतो. यू कॅन सी हियर ही जी पाती आहे ही पाती म्हणजे रनर आहेत. And that runner can adjust their shape. आणि हे जे काही रनर आहेत हे असे
थोडेसे स्वतःला ऍडजस्ट करू शकतात किंवा आपण त्याची जी काही पोझिशन आहे ती पोझिशन वी कॅन ऍडजस्ट. ओके. So here there is a runner arrangement and these runner are attached to the hub. तुम्ही मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक असा गट्टू दिसेल गोल, जसं पंख्याच्या सेंटरला एक असं गोल मजबूत स्ट्रक्चर असतं तसं एक स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला. दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर इट इज नोन बाय द नेम ऑफ द हब. ह्याला काय म्हणायचं? What it is going to be called? Hub. It is called as the hub. This is the hub. And these adjustable runners are attached to such hub. अशा या हबला हे जे काही ऍडजस्टेबल रनर आहे हा रनर जो आहे तो अटॅच केलेला आहे. बिफोर दॅट यू कॅन सी हिअर द गाइड व्हेन्स. यू कॅन सी हिअर द गाइड व्हेन्स. ह्याला आपण काय म्हणू शकतो? इथे गाइड व्हेन्स आहेत. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ गाइड व्हेन्स दॅट वी हॅव स्टडीड previously in our Francis turbine. तिथं गाइड व्हेन्स होत्या का नव्हत्या? होते सर. येस. आणि गाइड व्हेन्स वेअर फिक्स्ड वन. एम आय करेक्ट? येस सर. गाइड व्हेन्स हलत नव्हत्या, त्या एका जागी स्थिर होत्या. ओके. तर इथं सुद्धा अशाच पद्धतीच्या ज्या काही गाइड व्हेन्स आहेत त्या गाइड व्हेन्स इथं पुटअप केलेल्या आहेत. आणि त्यानंतर या गाइड व्हेन्सच्या बाजूला एक चेंबर आहे जे शाफ्टच्या खाली आहे. दॅट चेंबर इज नोन ॲज व्हर्ल चेंबर. ओके. वेअर इज दॅट व्हर्ल चेंबर? आय वॉन्ट टू शो यू हिअर. दिस इज नॉट द व्हर्ल चेंबर. ऍक्च्युअली दिस चेंबर and this chamber is the whirl chamber. Okay. Exactly below the shaft there is a whirl chamber. Okay. Now what is going to be happen actually? This is the structure. In the structure there is a tail race, draft tube, runner vanes, guide vanes, then whirl chamber, and here you can see the scroll casing. Here there is a casing. What do you mean by casing? Outer layer of yeah, this is the outer cover to the mechanism. या सगळ्या मेकॅनिझमला एक जे कव्हर आहे, शील्ड आहे, that is known as the casing. And here casing is the scroll casing. ओके. असा एक गोल ट्यूब सारखा पाईप आहे. एक इमॅजिन करा की अशी ट्यूब सारखं कन्स्ट्रक्शन आहे आणि त्याच्या मधोमध एक हब बसवलेला आहे. ओके. सो व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन व्हेन ऍक्च्युअली वर्किंग इज गोइंग टू बी स्टार्ट? दिस इज ऑल अबाउट द कन्स्ट्रक्शन. अँड व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन व्हेन वर्किंग इज गोइंग टू स्टार्ट? व्हेन वर्किंग इज गोइंग टू बी स्टार्ट, then the water is coming from the scroll casing. पाणी जे काही आहे ते कुठे येतं? स्क्रॉल केसिंग मध्ये या ठिकाणी आपल्याला पाणी आलेलं दिसतं. या ठिकाणी वॉटर अवेलेबल आहे. दिस इज द वॉटर इन द बोथ साइड बिकॉज इट इज द केसिंग. इन होल केसिंग वॉटर इज अवेलेबल. And this particular water is entered inside of this particular whirl chamber through the guide vanes. या गाइड व्हेन्सला पास करून किंवा गाइड व्हेन्सनी जी दिशा दाखवलेली आहे त्या दिशेला पकडून हे जे पाणी आहे हे पाणी काय होतं? हे आतमध्ये येतं. आणि ज्यावेळी पाणी अशा पद्धतीनं आतमध्ये येतं त्यावेळी ते पाणी रनरवर स्ट्राइक करतं. इट इज गोइंग टू
strike on this particular runner. And whirl effect is going to be happen. Whirl effect म्हणजे काय? त्याला whirl चेंबर एवढ्यासाठीच म्हणलेलं आहे की whirl म्हणजे काय? पाण्यामध्ये एक भोवरा असतो पहा. तुम्ही कधी पाहिलाय पाण्यातला भोवरा? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. पाण्यातला भोवरा म्हणजे पाणी एका सेंटर भोवती असं गर 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 गोल फिरत असतं आणि भोवऱ्यामध्ये एखादी वस्तू टाकली तर ती त्याच्या तळाला जाते. तर इथं काय होतं, इथं ज्यावेळी गायडिंग वेन्स मधनं पाणी असं फिरून आतमध्ये पडतं, पाणी आतमध्ये येत असताना अशा पद्धतीनं फिरून येतं आणि ते पाणी असं फिरत फिरत आत आल्यामुळं देर इज अ वर्ल इफेक्ट. तिथं एक वर्ल तयार होतो आणि ते वर्ल गोल डायरेक्शन मध्ये फिरत असल्यामुळं ते सोबत रनरला सुद्धा फिरवतं. ओके, and when your runner is going to get rotated, automatically this particular hub will also get rotated. हा तुमचा जो हब आहे तो हब सुद्धा गोल फिरतो and this hub is connected to the shaft. आणि हा जो हब आहे हा हब काय केलेला आहे, शाफ्टला कनेक्ट केलेला आहे. So once you will start rotating that particular hub, shaft is also going to be get rotated and it is connected to the generator. हा काय केलेला आहे, जनरेटरला अटॅच केलेला आहे. So generator will start rotating and as shaft of generator is getting rotated, then you can create, you can generate the electricity through such a rotation of the generator. And in this way Kaplan turbine works. Okay, and here you can see that when water is entering into whirl chamber, it creates the whirl effect and runner is get rotated. The remaining water will come at this draft tube at the bottom side due to gravity effect. वरून पडणारं पाणी शेवटी खालीच येणार आहे. And that water is taken outside through the tail race. या टेल रेस मधनं हे जे काही पाणी आहे ते पाणी बाहेर काढलं जातं. तर एक सोपं परत एकदा मेकॅनिझम आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे की तुमचा जो शाफ्ट आहे तो व्हर्टिकल लावलेला आहे. अशा पद्धतीचा शाफ्ट हा पेल्टॉन व्हील टर्बाइन मध्ये आणि फ्रान्सिस मध्ये हॉरिझॉन्टल असतो. हिअर इट इज व्हर्टिकल. ओके, काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी हा सरळ असा व्हर्टिकल ठेवलेला आहे, वॉटर आतमध्ये सोडलेला आहे, गायडिंग वेन्स त्या वॉटरला डायरेक्शन देत आहेत, त्या डायरेक्शननी वॉटर आतमध्ये येत आहे. आल्यानंतर वॉटरला वेगळी अशी डायरेक्शन दिल्यामुळे वॉटर आतमध्ये व्हर्ल चेंबर मध्ये फिरतं. इट क्रिएट्स व्हर्ल इफेक्ट आणि व्हर्ल इफेक्ट क्रिएट झाल्यामुळे रनर जो आहे तो रनर सुद्धा काय होतो, फिरायला सुरुवात होते. रनर फिरला की हब फिरतो, हब फिरला की शाफ्ट फिरतो आणि when shaft get rotated, it is connected to the generator. Electricity is going to be generated over there. This is the altogether mechanism of the Kaplan turbine. So friends, here we have studied the construction and working of the Kaplan turbine, and its movement, its working is very, very, very easy. So I request you, please copy down this particular diagram immediately in your notebook. Without wasting much of time, copy down this diagram in your notebook. And I request you, first of all, draw the shaft, hub and adjustable runner. Then construct remaining diagram around it. पहिल्यांदा तुम्हाला काय काढायचं आहे, तर पहिल्यांदा हा जो शाफ्ट, हब आणि रनरचा पार्ट आहे हा पहिल्यांदा काढा आणि मग बाकीचं कन्स्ट्रक्शन त्याच्या आजूबाजूला काढा. आधीच हा भाग बाजूचा काढून मध्ये त्याच्यात रनर बसवायची घाई करू नका. सो दॅट विल help you to complete this diagram easily. Draw it fast. First of all, draw shaft, hub and runner, and then draw remaining construction of the scroll casing, guide vane and draft tube tail race. Do it fast.
Draw it. Construction of Kaplan turbine. Are you drawing it? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Roll number 42. Pradeep Kumar, are you there? Pradeep Kumar. Pradeep Kumar, are you there? Sorry. Do it fast. Yes, You sir. completed this diagram? Yes, sir. Yeah, Yes, okay. Okay, good. So friends, now I will show you the closure look of the runner of Kaplan turbine. So this is the shaft, this is the hub or boss, and you can see that here there are runners. This is the 3D diagram, three-dimensional diagram, no need to draw. Just for the understanding purpose, this diagram I have put in front of you, where you can see the hub. हब कसा दिसतो? कुणी मला सांगू शकेल? थोडा वेळ असं विसरून जा की ह्याला पाती नाहीये, तर हबचा शेप कसा आहे? कुणी मला सांगेल? Can anybody tell me how hub looks? Half oval. हाफ ओव्हल. ओके, टेक्निकल भाषेत सांगायची गरज नाही. असं एखादं तुम्ही पाहिलेलं आहे का आपल्या डे टू डे लाईफ मध्ये? हब सारखं स्ट्रक्चर असं पाहिलेलं आहे का तुम्ही? You have seen it, but you are unable to remember. So fan structure. Fan structure. Okay, fan पेक्षा सुद्धा I want to tell you, बऱ्याच वेळा उडप्याचं जे हॉटेल असतं, जिथं इडली वडा वगैरे आपल्याला मिळतो, तिथं ते इडलीचं पीठ ग्राइंड करण्यासाठी एक असा ग्राइंडर मिळतो पहा. ग्राइंडर. पाहिलेला आहे का? दगडाचा एक असा कट्टू असतो. बघितलं सर. Yes. So hub is exactly of such a shape. तर तो शेप आहे तो छोटस लहान आहे. आपल्या हॉटेलमध्ये तेवढ्या पुरतं तेवढ्या मशीन मध्ये बसणार इतका फुटभर असावा. पण हा जो हब आहे, ऍक्च्युअल मधला हब जो आहे, तो ऍक्च्युअल मधला हब हा 10-20 फुटाचा हब असतो. प्रचंड मोठा असतो. आणि तो किती मोठा आहे हे मी तुम्हाला डायग्राम मध्ये प्रत्यक्षामध्ये दाखवलेलं आहे. ओके, तर लक्षात तो इडलीचा तो जो काही भत्ता आहे तो भत्ता लक्षामध्ये ठेवा, म्हणजे तुमच्या हब लक्षामध्ये राहील. एक्झॅक्टली तशाच पद्धतीचा शेप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तो यू हॅव ड्रॉन दी डायग्राम. नाउ आय रिक्वेस्ट यू टू just we will once again understand what is the Kaplan turbine. Kaplan turbine is the axial flow turbine. It is vertical one. Pelton-Weyl turbine, it was the tangential flow turbine. And this Kaplan turbine is the axial flow turbine. एका लाईन मध्ये पाण्याची जी काही दिशा आहे, आतमध्ये पडणारं पाणी एका दिशेमध्ये सरळ वरून खालच्या दिशेने पडतं. So this is the Kaplan turbine. It is axial flow turbine. It has
vertical hollow shaft enlarged at the bottom, which is called as the hub or boss. जो शाफ्ट आहे तो शाफ्ट खाली बॉटमला वाढत गेलेला असतो आणि त्या शाफ्टला हब किंवा बॉस असं म्हणतात. Veins are fixed on such hub which acts as a runner. So there are veins, okay, पाती आहेत, and it is fixed on such hub. Runner veins are 3 to 6 in the numbers, made of the stainless steel. Okay, numbers are 3 to 6, only that much. Instead, you can see the runner of the Pelton wheel. त्या पेल्टॉन व्हीलच्या रनरवर किती बकेट बसवावं लागत होते आपल्याला? Can anybody tell me? More than 15. Yes, absolutely correct. More than 15 buckets तिथं बसवावं लागत होते पेल्टॉन व्हीलला. But here 3 to 6 veins are more than sufficient in case of the Kaplan turbine. The blade can swell, adjust the required angles. जे काही ते ब्लेड्स आहेत ते असे मूव्ह होऊ शकतात आणि त्यांचा जो अँगल आहे तो अँगल ते ऍडजस्ट करू शकतात. And why it is required? Because to get smooth water flow. वॉटरचा जो आतमध्ये येणारा फ्लो आहे तो स्मूथ यावा. इट शुड बी शॉकलेस. ओके, तिथं कोणत्याही पद्धतीचे झटके वगैरे त्या मेकॅनिझमला बसू नयेत. यासाठी तो फ्लो व्हावा, यासाठी ते जे काही ब्लेड्स आहेत ते थोडेसे ऍडजस्टेबल असतात. वॉटर एंटर्स इनटू द टर्बाइन थ्रू केसिंग अँड फ्लोज ओव्हर गाईड व्हेन्स. गाईड व्हेन्स मधनं आलेलं जे काही पाणी आहे स्क्रॉल केसिंग मधनं ते फ्लो होतं. And part of pressure head is converted into kinetic head. पाणी असं एका लेवलनी वरून आलेलं आहे, पण एका लेवलनी आलेलं आहे आणि ते खाली पडत असताना त्याचं जे प्रेशर आहे ते प्रेशर कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं. वॉटर फ्रॉम रनर वेन्स टर्न थ्रू 90 डिग्री. सी, पहिल्यांदा पाणी आहे ते केसिंग मधनं असं येतं आणि नंतर ते आतमध्ये वर्ल चेंबर मध्ये घुसतं. हे बघा, पाण्याच्या फ्लोची जी डायरेक्शन आहे ती माझ्या हाताच्या फ्लोची डायरेक्शन आहे. And it enters in the whirl chamber. So it makes 90 degree angle and it goes inside that particular whirl chamber in the axial direction. And when it enters on the runner towards the direction of the hub, the converted kinetic energy of the water is utilized to run this particular veins. ती जी खाली एंटर करत असताना 90 डिग्री मधनं पाणी, तिथे काय होतं की कायनेटिक एनर्जी आहे ती रनरला मोशन देते. मीन्स कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू रोटेशनल मोशन, दॅट इज मेकॅनिकल वर्क. अँड फायनली द वॉटर विच इज एंटर्ड इन द व्हर्ल चेंबर इज टेकन आउटसाइड थ्रू द ड्राफ्ट ट्यूब. दॅट इज द मेकॅनिझम ऑफ द Kaplan turbine. So I request you, please write down the construction and the working in short in your notebook immediately. I will dictate you and you need to write it down very fast. Are you ready with your equipment? Yes, sir. Yeah, please go ahead. Kaplan turbine. Kaplan turbine. Kaplan turbine. Kaplan turbine. Kaplan turbine. It is axial flow turbine. It is axial flow turbine. It is axial flow turbine which uses large quantity of water at low heads. It has
vertical hollow shaft. It has vertical hollow shaft. It has vertical hollow shaft enlarged at bottom, enlarged at bottom, enlarged at bottom, called as hub or boss, hub or boss, hub or boss. Hub or boss. Point number 3. Veins are fixed on hub. Veins are fixed on hub. Veins are fixed on hub, which acts as runner, which acts as runner, which acts as runner. Full stop. Runner veins, runner veins, runner veins, runner veins are 3 to 6 in numbers. Runner veins are 3 to 6 in numbers. Runner veins are 3 to 6 in numbers, made of stainless steel, made of stainless steel, made of stainless steel. Full stop. Next point. The blades can swell. The blades can swell the blades can swell and adjust required angles themselves, required angle themselves. For the smooth flow of water, for the
smooth flow of the water, for the smooth flow of the water, through them, through them, through them, full stop. Point number 6, water enters in turbine casing, water enters through mana, water enters through turbine casing, water enters through turbine casing, water enters through turbine casing and flows over guide vanes, and flows over guide vanes, flows over guide vanes. Flows over guide vanes. Next point. Part of pressure head, part of pressure head converted into kinetic head. Part of pressure head converted into part of pressure head converted into kinetic head, kinetic head. Next point. Water from runner vanes, water from runner vanes turn through 90-degree, turn through 90-degree and passes over runner vanes, and passes over runner vanes, passes over runner vanes in axial direction, in axial direction, in axial direction, in axial direction. Next line. Kinetic energy of water, kinetic energy of water
imported kinetic energy of water imported to runner is converted into mechanical work, is converted into mechanical work, is converted into mechanical work. Full stop. Next line. Finally, water is discharged. Finally, water is discharged. Finally, water is discharged. Finally, water is discharged through draft tube. Through draft tube to the tail race. Through draft tube to the tail race. Through draft tube to the tail race. Have you written it? Yes, sir. Yes, sir. So friends, we are moving towards the last part, and this last part is nothing but content beyond the syllabus. In the content beyond the syllabus, there is a steam turbine. म्हणजे हा काही सिलेबस मध्ये पॉइंट नाहीये, पण हा एक टर्बाईनचाच प्रकार आहे. तर या टर्बाईन मध्ये ज्याला आपण स्टीम टर्बाईन म्हणतो, and these steam turbines are mainly utilized in many places. Our railway engine is one of the steel turbine previously. वाफेवर चालणारं जे इंजिन होतं, आता आपण बऱ्याच ठिकाणी ते वापरत नाही, पेट्रोल डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिन वापरतो, पण पूर्वी जे वाफेवर चालणारं जेम्स वॅटने इन्व्हेंट केलेलं इंजिन होतं, ते इंजिन म्हणजे एक स्टीम टर्बाईनच होतं. साखर कारखान्यामध्ये बऱ्याच वेळा अशा पद्धतीच्या स्टीम एनर्जीचा वापर इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तुम्हाला माहित असेल की ज्यावेळी साखरेचा हंगाम सुरू होतो, at that time there is one ceremony, and which ceremony it is? बॉयलर प्रदीपन सोहळा. तुम्ही बऱ्याच वेळा फोटो पाहिले असतील. साखर कारखाने जे आहेत ते सुरू करत असताना बॉयलर प्रदीपन सोहळा असं म्हणतात. त्या बॉयलर प्रदीपन सोहळा म्हणजे बॉयलर इग्निशन सिस्टीम स्टार्ट केली जाते. बॉयलर म्हणजे मोठाच्या मोठा असा आपल्या घरा एवढा वगैरे असा मोठा चेंबर असतो, ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण केली जाते इंधन जाळून. मग बगॅस जाळला जातो, काही काही वेळा पेट्रोल, डिझेल या सगळ्या गोष्टींचा किंवा गॅसचा वापर करून त्या बॉयलरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण केली जाते. दॅट पर्टिक्युलर हीट इज प्रोव्हाइडेड टू द वॉटर, अँड वॉटर इज गेट बॉइल्ड. आणि तुम्हाला माहिती आहे की when water is get boiled, it is converted from the liquid phase to the steam phase, gaseous phase. 100 डिग्रीच्या वर तुम्ही तापवायला लागल्यानंतर पाण्याच्या वाफा निर्माण होतात, and that steam is collected and it is thrown on the turbines. ती जी स्टीम आहे ती स्टीम कलेक्ट केली जाते आणि ती टर्बाईनवर, टर्बाईनच्या पात्यांवर प्रेशरनी मारली जाते. पाण्यापेक्षा जास्त प्रेशर हे तुमचं स्टीम जनरेट करतं आणि तुमचा टर्बाईन फिरवला जातो आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. त्यानंतर ती जी एक्झॉस्ट झालेली वाफ आहे, ती वाफ कंडेन्सर मध्ये आणून त्याला कूल केलं जातं. मला सांगा, वाफेला कूल केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे परत? Water. Water. And that same water is once again sent to the boiler for the boiling purpose by adding some water. कारण काही वॉटर जे आहे ते वॉटर या सगळ्या प्रोसेस मध्ये त्याचा लॉस होतो आणि मग जी काही थंड केलेल्या वाफेचं पाणी झालेलं आहे त्या पाण्याबरोबर थोडंसं ऍडिशनल पाणी अजून ऍड करून
पुन्हा एकदा बॉयलरला पाठवलं जातं. बॉयलर परत एकदा त्याचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन करतं. त्याच्यावर हाय प्रेशर टर्बाईन चालवले जातात. मग पुन्हा गेलेल्या पुढे वाफ गेलेली आहे त्याच्यावर लो प्रेशर टर्बाईन चालवले जातात. एक्झॉस्ट झालेली वाफ परत कंडेन्सर मधनं पास केली जाते. वाफ कंडेन्सर मधनं पास केली की ती पुन्हा गार होते. गार झाले की त्याचं पाण्यात रूपांतर होतं. परत ते पाणी बॉयलरला पाठवलं जातं. इन दिस वे this cycle operates and that cycle operates in the steam turbine. Okay, तर स्टीम टर्बाईन मध्ये अशा पद्धतीनं काम होतं. अँड स्टीम टर्बाईन इज वाईडली युज्ड फॉर द इलेक्ट्रिसिटी जनरेशन. साखर कारखान्यामध्ये वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये अशाच पद्धतीच्या टर्बाईन्स चालवून, अशा पद्धतीचे बॉयलर्स चालवून त्याच्याद्वारे वीज निर्मिती केली जाते. आता को जनरेशन युनिट सुद्धा बऱ्याच साखर कारखान्यांमध्ये चालू झालेले आहेत. आपण बरेचसे जण ग्रामीण भागातले आहात, आपले पालक शेतकरी आहेत, बऱ्याच जणांकडे ऊस असेल किंवा परिसरामध्ये साखर कारखाना असेल, तुम्हाला या सगळ्या बॉयलरच्या वगैरे गोष्टी माहित असतील. तर ते जे बॉयलर्स आहेत ते बॉयलर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत निर्मितीसाठी टर्बाईन रन करण्यासाठी वापरले जातात. दिस वॉज दी कंटेंट बियॉन्ड दी सिलेबस. लेट अस सी दॅट let us see the animation. See, this is the hub and the runner. These are the yellow guide vanes. Okay, so here the generation unit is there. हे पहा, हे पिवळं जे आहे ते गाइड वेन्स आहेत, आतमध्ये रनर फिरतायत. वॉटर इज एंटर्ड थ्रू दिस साइड and guide vanes are giving directions. So this is the mechanism, and here you can see the shaft is at vertical work. Let us see another Kaplan turbine animation. Kaplan turbine. See, In this is this the dam. video, we will discuss about the working of Kaplan turbine. Let us see the 3D model of the Kaplan turbine. Now, see the main components of the Kaplan turbine are. See, it is constructed inside the dam, and you can see penstock now. मी तुम्हाला ज्या पेनस्टॉक बद्दल बोलत होतो, सो दिस इज द पेनस्टॉक. कळला का पेनस्टॉक कुठं असतो आता? Yes, sir. मी डायग्राम Yes, sir. त्यावेळी काढून सुद्धा दाखवली होती. आय हॅव ड्रॉन दी डायग्राम ऍट द टाइम ऑफ एक्सप्लेनेशन ऑफ आवर Pelton wheel turbine. So the penstock is constructed in this way. Okay. Gate, water flow, pressure tunnel. A gate is used to regulate or control the flow of water from the dam. Pressure tunnel is a passage that carries water from the reservoir to the surge tank. Surge tank. A surge tank is a small reservoir or tank in which the water level rises or falls due to sudden changes in pressure. Penstock. Penstock pipe is used to bring water from the dam to the hydraulic turbine. Penstock, casing, shaft, generator, draft tube, guide blades. Water from the reservoir enters to the turbine through penstock and casing. Guide vanes. Guide vanes allow the water to strike the vanes fixed on the runner without shock at inlet. Guide vanes can be altered
so that amount of water striking the runner can be varied. Kinetic energy of water is converted to rotational energy by turbine blades. Blades are adjusted automatically to avoid shock when the water strikes the vanes. Rotational energy of turbine shaft, which is coupled with rotor, is used for generating electricity. Hub, vanes. Water is discharged to tail race from turbine to draft tube. My job is to make college easier because students have a lot. So this was the animation of working of Kaplan turbine. Have you seen it? Yes, sir. Yes, Now, sir. have you understood the mechanism of the Kaplan turbine? Yes, sir. Okay. So friends, the all points which we need to discuss in this chapter, we have discussed. But tomorrow I would like to put the comparison of the impulse turbine, reaction turbine, as well as Kaplan turbine and Francis turbine. And then we will discuss some of the MCQs. And then our chapter number 1 will over. And we will move towards our unit number 6. Is it okay? Yes, sir. Yes, sir.